दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज आणि आंदोलन दडपल्याचा निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर यवतमाळच्या संविधान चौकात वंचित बहुजन आघाडीने जोरदार आंदोलन करत विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला यवतमाळात प्रतिसाद मिळाला। शहरातील संविधान चौकात कार्यकर्त्यांनी एकत्रित येत आंदोलन केलेत आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी विद्यार्थ्यांवर लाठी नव्हे न्याय हवा, लोकशाही वाचवा, विद्यार्थ्यांचा आवाज दाबू नका अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। आंदोलकांनी विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाचा निषेध करत संविधानिक अधिकारांचे संरक्षण आणि लोकशाही मूल्ये जपण्याची मागणी केली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला विविध समाज संघटकांचा पाठिंबा मिळाल्याचा दावा केला आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे यांनी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितलेत।